सांगा आजच्या या आंदोलनाचं कसं कसं झालं. 15 ऑगस्टपासून पर्यंत पाचला पाणी पाहिजे म्हणून लोकांनी आंदोलन केलं होतं, धरणे आंदोलन. त्यानंतर 16 ऑगस्टला कार्यकारी अभियंता मोरेसाहेब इथून भेट देऊन गेले. त्यानंतर त्या दिवशी ठरल्याप्रमाणे 23 तारखेपासूनच आपण पाणी चालू केलेलं आहे फुल प्लेस. आता ते 30 सप्टेंबरपर्यंत राहील. हे आज आंदोलन संपलंय का? हा, आज आंदोलन स्थगित केलं, त्याला लिहून देतो. पाणी पूर्ण क्षमतेने सोडल्यामुळं आज आंदोलनाला तात्पुरती स्थगित दिलेली आहे. काल सकाळी फलटणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मोरे साहेब यांचा फोन आला. त्यांनी विनंती केली, पाणी आम्ही सोडलेलं आहे, तुम्ही आंदोलन थांबवा. तानाई काकांचा त्यांचाही फोन झाला. काका म्हणत होते तेलपर्यंत पाणी पोचूच तर थांबा. अधिकाऱ्यांचा आग्रह असा होता की आम्ही सोडतोय तुमचे आंदोलन, आमच्या ह्याच्यात काय कुचमाई झाली तर तुमचे आंदोलन परत तुम्ही सुरू करा. पण आम्ही त्यांनी 100% शब्द दिला. त्या दिल्या शब्दाप्रमाणे सकाळी त्यांनी शहाजी बापूंना पण लाईनवर घेतलं. दीपक बाबांचा पण फोन झाला. बापूंनी पण काकांची समजूत काढली, सगळ्या शेतकऱ्यांची समजूत काढली, आबांनी पण काढली. बोलल्याप्रमाणे बापूंनी पण जबाबदारी घेतली की पाणी नाही सोडलं तर मला आंदोलनाला बसायची वेळ येईल. दोन्ही माझ्या आमदारांनी शब्द घेतला. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिकाऱ्यांनी हमी घेतली. पुढील 30/9 तुम्हाला काय लेखी पत्र दिले का? आम्हाला अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले. अधिकाऱ्यांना आम्हाला 30/9 पाणी तुम्हाला फुल फ्लोने त्या कॅनलला राहणार असा शब्द लेखी स्वरूपात दिलेला आहे. डिपार्टमेंटला आम्ही सहकार्य करत आहे. गायकवाड साहेब आणि धोत्रे साहेब आहेत. धोत्रे साहेबांचं काम बऱ्यापैकी व्यवस्थित चालू आहे. धोत्रे साहेबांनी पण फ्लो कमी होणे याची काळजी घ्यावी. हो, गायकवाड साहेबांनी पाणी लवकरात लवकर फुल यंत्रणेने पाणी खाली कसं राहिलं, हो यंत्रणा लागणारी यंत्रसामुग्री त्यांच्या खालच्या माणसांना पोच करून पाणी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पोच करावं ही गायकवाड साहेबांना आमची विनंती आहे. त्यांनी त्या विनंतीला मान देऊन पूर्ण क्षमतेनं आम्ही फास्ट जेवढं सोडता येईल तेवढं असं आश्वासन दिल्यानुसार आम्ही लेखी आश्वासन दिल्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेण्याचा तात्पुरते स्थगिती घेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. तानाजी काका, योगेश दादा आणि सर्व शेतकऱ्यांनी, बाबुराव भाऊ ज्येष्ठ नेते आहेत, त्या सगळ्यांनी पहिल्या दिवसापासून अगदी हिरिरीनं सहभाग नोंदवला. काकांनी तर कुठलाही घरादाराचा विचार न करता 24 तास इथं ठाण मांडून बसले. म्हणून आज 5 नंबरला पाणी सुटलेल्या अवस्थेत दिसतंय. ते कितपत पुढं जातंय की पुढच्या काळात आपल्याला कळेल. या सर्व आंदोलनकर्त्यांचं आणि अधिकाऱ्यांचं मनापासून शेतकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि आजचं आंदोलन या ठिकाणी तात्पुरते स्थगित केलेले असं जाहीर करतो.